त्या तरुणीला वाचवण्याकरता मी डोहात उडी टाकली तेव्हा माझे मन केवळ करुणेने भरून गेले होते. पण तिला बाहेर काढून शुद्धीवर आणण्यासाठी मी तिचे मस्तक मांडीवर घेतले. मात्र त्या करुणेची जागा भीती, आश्चर्य आणि आनंद यांनी घेतली. ती अलका होती. अलकेच्या नाकातोंडात फारसे पाणी गेले नव्हते. तिने लवकरच डोळे उघडले, पण माझ्याकडे दृष्टी जाताच मंद स्मित करून लगेच ते मिटून घेतले. खोल गेलेल्या आवाजात ती उद्गारली, आई, युवराज केव्हा आले? तिचे स्थळ काळाचे भान अजून परत आले नव्हते असे दिसले. मी आता युवराज नाही अलके, महाराज झालो आहे, मी हसत म्हणालो. डोळे उघडून आणि ते माझ्यावर रोखून ती म्हणाली, खरंच चुकले मी महाराज. बोलता बोलता ती इतकी गोड हसली की अनेक वर्षापूर्वीची अपरात्री माझ्या उशाशी उभी असलेली मुग्ध अलका माझ्या डोळ्यापुढे उभी राहिली. त्या रात्रीच्या पहिल्या चुंबनाची गोडी माझ्या रोमारोमातून सळसळत गेली. एखादे लहान मूल दिव्याकडे टक लावून पाहते ना, तशी ती माझ्या मुद्रेकडे टकमक पाहत होती. आपण पाहत आहोत ते जागेपणी का स्वप्नात, असा संभ्रम अजून तिच्या मनात असावा. त्या संभ्रमामुळे तिचे सुंदर मुख अधिकच मोहक दिसत होते. त्याचे चुंबन घेण्याचा मोह मला अनावर झाला. तिच्या ओठावर हळूच ओठ टेकवण्यासाठी मी मान किंचित खाली केली. तिच्या ते लक्षात आले असावे. अंग शहारल्यासारखे करून ती म्हणाली, तिचा स्वर किंचित घोगरा होता, पण त्याच्या मागचा निग्रह मला स्पष्टपणे जाणवला. मुकाट्याने मी मान वर केली. पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे 5-10 क्षण पाहून आणि माझा हात हातात घट्ट धरून ती म्हणाली, मी दुसऱ्याची आहे आता महाराज. तिचा हात थरथर कापत होता. मुद्रा भयग्रस्त दिसत होती. मी नको नको म्हणत असतानाही मध्येच अडखळत, मध्येच थांबत ती आपली कहाणी सांगू लागली. अंगावरले ओले वस्त्र, भिजून चिंब झालेले केस, कशाचीही शुद्धी नव्हती तिला. मावशीने तिचे लग्न जुळविले. आईला आनंद झाला. लग्न पार पडले. नवरा शेतकरी होता, चांगला देखणा, सशक्त आणि सधन. पण तो जुगारी होता. या नादामुळे त्याला दुसरे काही सुचत नसे. घर, शेत, बायको, आई यापैकी कशाचीही आठवण राहत नसे. त्याला एक जिवलग मित्र होता. तो जादूटोणा करत असे. एका जत्रेच्या निमित्ताने नवरा अलकेला बरोबर घेऊन घराबाहेर पडला. सोबतीला तो मित्र होताच. जत्रेतल्या जुगारात हार खावी लागली. अलकेला घेऊन तिचा नवरा तिथून पळून गेला. मित्र बरोबर होताच. आज ना उद्या त्या मित्राच्या मदतीने आपल्याला कर्णपिशाचे वश होईल. मग जुगारात आपण पैसेच पैसे मिळवू असे मनोराज्य तो नेहमी करायचा. त्याचा मित्र अष्टप्रहर जादूटोण्यात गुंग असायचा. माणसाचे गाढव करण्याची जादू तो शोधित होता. माणसाला कुत्रे किंवा बोकड करण्याची शक्ती आपल्याला लाभली आहे असे तो सांगत असे. त्या दोघांबरोबर भटकत भटकत अलका घरापासून फार दूर आली. काय करावे तिला कळेना. ती नवऱ्याला 4 उपदेशाचे शब्द सांगू लागली की तो तिच्यावर गुरगुरे. मग आपल्या मित्राला म्हणे, हिला कुत्री नाही तर बकरी करून टाक, म्हणजे ही अशी टुरू टुरू करणार नाही. मुक्काट्याने आपल्याबरोबर येईल. तो मित्र विस्तव पेटवून त्याच्यावर मोहऱ्या टाके आणि काही मंत्र पुटपुटू लागे. अलकेचे प्राण कंठात येत. ती त्या दोघांच्या पाया पडी आणि पुन्हा असे बोलणार नाही म्हणून नाक घाशीत कबूल करी. मग त्या जादूटोण्या करणाऱ्याचे मंत्र थांबत. पण तिच्या दुर्दैवाने एवढ्याने समाधान झाले नाही. 4-5 दिवसापूर्वी तिच्या नवऱ्याने तिला पणाला लावली. तो जुगार हरला. जिंकणारा जिभल्या चाटीत तिच्याकडे पाहू लागला. ती काहीतरी निमित्त करून तिथून निसटली आणि अंधारात मिळेल त्या वाटेने चालू लागली. लपत छपत चालायचे. कुणी एखादा तुकडा दिला तर तो खायचा. मिळेल तिथे पाणी प्यायचे. अशा रीतीने तिने हे दिवस काढले. जगणे अगदी असह्य झाले. शेवटी जीव देऊन या सर्व दुःखातून मुक्त होण्याचा तिने निश्चय केला. हे सारे सांगताना फार कष्ट झाले तिला. तिची कहाणी ऐकून मला वाटले, दैव हे मोठे क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा. सूर्य मावळतीला झुकला होता. पण अलकेच्या मनात आशेचा उदय होईल असे काहीतरी बोलणे आवश्यक होते. तिच्या केसावरून वात्सल्ययुक्त करुणेने हात फिरवीत मी म्हटले, तू मुळीच भिवू नकोस. तू माझ्या मांडीवरले मस्तक झटकन उचलीत ती फनकाराने उद्गारली,
नाही, मी तुमची नाही, मी 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 दुसऱ्याची आहे. तिचे मस्तक थोपटून मी म्हटले, वेडी कुठली, तू माझी बहीण आहेस. तुझ्या आईचं दूध मी प्यालो आहे ना, ठाऊक तुला. एका धीराच्या शब्दात, एका आपुलकीच्या स्पर्शात केवढी शक्ती असते. अलका खुदकन हसली. जणू विझू लागलेल्या ज्योतीला तेल मिळाले. संध्याकाळ लगबगीने पृथ्वीवर उतरत होती. या निर्जन जागी यापुढे राहणे इष्टच नव्हते. मी प्रथम हळूहळू अलकेला बसते केले, मग हात धरून तिला उठवले. डोहापासून दूर असलेल्या नदीच्या पात्रात तिला नेले. ती निर्मळ पाणी ती पोटभर प्यायली. तिला आता खूप हुशारी वाटू लागली. ती पाणी पित असताना तिच्या केसांकडे माझे लक्ष गेले. मावळत्या सूर्याचे किरण एकदम त्यांच्यावर पडले होते. मध्ये 4-5 केस चमकले. मी अलकेला लहानपणापासून पाहत होतो, पण तिच्या केसात एक सुंदर सोनेरी छटा आहे याची मला कधीच कल्पना नव्हती. आता तिचे टाळ स्पष्ट दिसले. मी हसत म्हणालो, तुझे केस किती सोनेरी आहेत. आहेत थोडेसेच, असायचेच म्हणा. ते का, मोठ्या माणसाचं सारच मोठं असतं. ती मनापासून हसली आणि माझ्याकडे रोखून पाहू लागली. मी फार मोठी आहे, फार फार मोठी आहे. मी कोण आहे हे आहे का ठाऊक? नाही बुवा, हस्तिनापूरच्या ययाती महाराजांची बहीण. त्या रात्री शय्येवर मी पडलो तेव्हा सोनेरी केसाची अलका नदीच्या शुभ्र निर्मळ प्रवाहात उभी राहून म्हणत होती, मी कोण आहे हे ठाऊक आहे का? हस्तिनापूरच्या ययाती महाराजांची बहीण. तिची ती मूर्ती डोळे भरून पाहत आणि ते मधुर हास्य कान भरून ऐकत मी निद्रेच्या राज्यात प्रवेश केला. भर मध्यरात्री कोणीतरी माझ्या पायाला स्पर्श करीत आहे असा मला भास झाला. मी दचकून जागे झालो. दीप प्रकाश मंद होता, पण माझ्या पायाशी उभी असलेली आकृती अलकेची आहे हे मी ओळखले. मी झटकन उठलो आणि तिच्याजवळ जाऊन विचारले, काय ग, काय झालं ग? ती बोलू शकली नाही, नुसती थरथर कापीत होती. मी तिचा हात हातात घेतला. तो घामाने भिजून गेला होता. मी तिला माझ्या शय्येवर आणून बसविले. तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर दिला. मध्ये दाराशी कोणाची तरी सावली पडली असे मला वाटले. मी वळून पाहिले, दारात कुणीच नव्हते. अलकेला अंथरुणावर पडल्यापासून घटकाभरही स्वस्थ झोप आली नव्हती. जादूटोण्याची तिला फार भीती वाटे. आजच्या एका स्वप्नात ती कुत्री झाली होती, दुसऱ्यात बकरी झाली होती, तिसऱ्या स्वप्नात नवरा तिचा कडेलोट करीत होता. ती किंचाळून जागी झाली, पण तिच्या शेजारी निजलेल्या दोन्ही दासी डराडूर झोपल्या होत्या. ती भेदरून गेली आणि शेवटी मनाचा धीर करून ती माझ्याकडे आली. तिचे बोलणे मी ऐकत असताना कुठल्या तरी कीटकाने दिवा विझवून टाकला. ती थांबली तेव्हा कुठे हे माझ्या लक्षात आले. याच वेळी कुणाचे तरी बाहेर पाऊल वाजले. बहुधा तो पहारेकरी असावा. अलकेची समजूत घालून तिला मी परत पाठविले. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जुगारी नवरा आणि त्याचा तो जादूटोणा करणारा मित्र याची तिला अतिशय भीती वाटत आहे. तिचे धास्तावलेले मन मी कितीतरी धीर दिला तरी एकदम ताळ्यावर येणार नाही. दुसऱ्या दिवशी रात्री ती कदाचित माझ्याकडे येणार नाही असे मला वाटत होते, पण ती आदल्या रात्रीप्रमाणेच थरथर कापत आली. रात्र तिची वैरीण बनली होती. तिच्या मनातली सारी पिशाचे काळोखात बाहेर पडून तिचा छळ करीत होती. दुसऱ्या दिवशी अलका आली. ती निराळीच तक्रार करीत. तिला भूत दिसले होते. त्या भूताचा चेहरा मंदारसारखा होता. म्हणे, तिला झोप लागली आहे असे वाटून त्या भूताने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तिने हालचाल करताच ते पळून गेले. तिसऱ्या दिवशी माझ्याच जागेत तिचे अंथरूण टाकण्याची मी दासींना आज्ञा केली. माझ्या शय्यागृहाचे दार सदैव उघडे असते. पहारेकरी वरचेवर येऊन मी स्वस्थ झोपलो आहे की नाही हे पाहून जाई. अशा स्थितीत अलका माझ्या शय्यागृहात झोपली म्हणून काय बिघडणार होते? यात संशयाला जागा होता कुठे? माझ्यावरील गाढ विश्वासामुळे असो अथवा जसजसे दिवस लोटत चालले तसतशी मनातली भीती कमी झाल्यामुळे असो, अलका स्वस्थ झोपू लागली. एखाद्या वेळी ती किंचळून उठे. नाही, असे नाही, पण तिने महाराज म्हणून हाक मारली आणि मी काय ग असा प्रश्न विचारला की तिचे मन स्थिर होईल.